यंदा उदगीर तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात पाणी टंचाई निर्माण होण्याआधीच पंचायत समितीने ग्रामीण भागात पाणी टंचाई निवारण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. तसेच नगर परिषदेचे उदगीर शहरामध्ये पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन बहुजन विकास अभियान संघटनेच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना केलं आहे. यावेळेला बहुजन विकास अभियानाचे मुख्य संजय कुमार कांबळे यांच्यासह सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. अभियानाच्या वतीने नगरपालिका प्रशासन, पंचायत समिती प्रशासन यांना आमची कळकळीची विनंती आहे. उदगीर तालुक्यामध्ये, शहरामध्ये वाढता दुष्काळ आता झालेला आहे. पाण्याची कमतरता पडणार आहे. पाणी सर्वांनी जपून वापरावं. पाण्याचं वाटोळं होणार नाही. थेंब थेंब पाण्याला जपलं जावं. त्यासाठी प्रशासनाने तात्काळ भूमिका घ्यावी ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे. अगोदरच पाणी 8 दिवसात सुटत नाही. धाराशिवला पाणी सुटतं. मात्र पाण्याची नासाडी अनेक ठिकाणी होते. आम्ही शहरामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी पाण्याची नासाडी होताना पाहिलंय. नगरपालिका प्रशासनाची विनंती आहे, जेवढे नागरिक पाणी वापरतात त्यांना फुटीची व्यवस्था करावी. त्यांना पाणी वापरायला वाटलं होणार नाही याची व्यवस्था करावी ही मागणी नगरपालिका प्रशासनाने. तसंच शहरामध्ये त्याप्रमाणे दुष्काळ जाणार नाही तसा दुसऱ्या ग्रामीण भागामध्ये जाणार आहे. आता अनेक ग्रामीण भागातले बोर आटलेत. अनेक ग्रामीण भागाची पाण्याची पातळी कमी झालेली आहे. प्रशासनाची विनंती आहे, दोन्ही प्रशासनाला विनंती आहे, मुख्याधिकारी आणि पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना विनंती आहे, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पाण्याची कमतरता लोकांना पडू नये म्हणून सर्वांचे पाण्याचे स्तर आज खोलवर गेलेले आहेत. ते पाणी जपून वापरावं लोकांना सांगावं. लोकांमध्ये जनजागृती निर्माण करावी ही बहुजन विकास अभियानाची मागणी राहणार आहे. ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी टँकर चालू करावेत ही देखील मागणी आमची राहणार आहे. कारण बहुजन विकास अभियान बगैर राजकीय संघटना आहे. हे कुण्या पक्षाचं, कुण्या पार्टीचं, कुण्या एका पार्टीचं नाही आहे. बहुजन विकास अभियान गेल्या 30 वर्षापासून सामाजिक काम करत असताना बिगर राजकीय संघटना आहे. आणि म्हणून या बिगर राजकीय संघटनेच्या वतीने आचारसंहिता लोकांना आणणे नको. प्रशासनाला विनंती आहे, कोणतेही नियम आचारसंहिता लावून लोकांच्या सामाजिक आणि ज्या मूलभूत गरजा आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका विनंती आम्ही करतो. जय हिंद.